गुड मॉर्निंग मुलांनो. तर आज आपण आपला जो धडा आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री तो कंटिन्यू करणार आहोत. लास्ट टाइम आपण डिस्टन्स फॉर्म्युला आपण लर्न केला होता आणि त्याच्यावरून आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. आपल्या ज्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये दोन पॉइंट्स असेल, म्हणजे जे आलेख ग्राफ मध्ये आपली जी कोऑर्डिनेट सिस्टम असते, एक्स वाय कोऑर्डिनेट्स असतात, पॉइंट्स आपण डिनोट करतो. अशा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपले जर दोन पॉइंट्स आहेत तर त्याच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला शिकलेलो होतो, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. आपण एक फॉर्म्युला शिकला होतो. आता पुढे काय आहे ते आपण बघूया. आता पुढे आपल्याला डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट आहे. डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट साठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाज आहेत. सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय ते आपण बघूया. सेक्शन फॉर्म्युला कशासाठी असतो माहितीये का? एखादा समजा आपली सेगमेंट आहे, समजा एखादी ए बी सेगमेंट आहे आणि ए बी सेगमेंट या सेगमेंटला समजा एखादा पॉइंट आहे, तो एका डेफिनेट रेशो मध्ये त्याला डिवाइड करतो. म्हणजे काय, आता समजा एखादी सेगमेंट आहे, दिस इज सेगमेंट ए बी. आता एबी जे आहे त्या एबी ला समजा पी जो आहे, पी पॉइंट आहे, हा पी पॉइंट जो आहे तो 1:3 रेशो मध्ये समजा डिवाइड करतो. आता 1:3 रेशो मध्ये डिवाइड करतो म्हणजे काय करतो, तर ते जे डिव्हिजनचं त्यांनी जे पार्ट केले ना, ते 1:3 आहे. म्हणजे काय, समजा ही पूर्ण 9 असेल एबी समजा पूर्ण 9 सेंटीमीटर आहे. ही एबीची लेंथ समजा 9 सेंटीमीटर आहे. तर एपी 3 असणार, पीबी 2 असणार. 1:2 आपण बोलूया. म्हणजे ही पूर्ण 9 आहे ना, तर एपी इज टू पीबी जे आहे ते 3:6 आहे. 3:6 म्हणजे काय, तर 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे 1:2 रेशो. सॉरी 1:2 रेशो. म्हणजे हा जो पी पॉइंट आहे तो पी पॉइंट काय करतो, एबी ला 1:2 मध्ये या रेशो मध्ये डिवाइड करतो. आता रेशोज वेगवेगळे असू शकतात. रेशो 2:3 असणार, 1:2 असणार है ना, 1:3 असणार, काही असू शकतात, 3:1 असू शकतात. 3:1 म्हणजे हा 3 असेल, 1:3 म्हणजे हा 1 सेंटीमीटर असेल, तर हा पुढचा पार्ट 3 सेंटीमीटर असेल, किंवा त्याच्या मल्टिपल मध्ये असू शकतो. म्हणजे काय, तर हा 2 असेल तर हा डबल केला ना, मग हा पण डबल, म्हणजे हा 6 सेंटीमीटर असू शकतो, किंवा हा टोटल जो आहे तो 8 सेंटीमीटरचा आहे असं. म्हणजे एका स्पेसिफिक रेशो मध्ये तो पी जो आहे तो त्या सेगमेंटला डिवाइड करतो. तो रेशो काही असू शकतो. तुमचा रेशो जो आहे तो 1:3 असू शकतो, 1:2 असू शकतो, 2:3 असू शकतो, है ना. आता ए जो आहे, हे समजा हे जे पॉइंट्स आहेत ना, हे आपल्या कोऑर्डिनेट सिस्टम मधले पॉइंट. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय, तर आपली एक्स आणि वाय एक्सिसची जी सिस्टम आहे ती.
मग जर ते पॉइंट कोऑर्डिनेट सिस्टम मधले आहेत तर त्यांचे कोऑर्डिनेट्स असणार एक्स वाय. ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे. म्हणजे हा आपला ओरिजिन असो, इथे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, या बाजूला निगेटिव्ह आहेत, वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. ही आपल्याला ह्याला आपण कोऑर्डिनेट सिस्टम बोलतो, निर्देशक पद्धत. आणि या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर दोन पॉइंट्स आहेत, हा समजा ए पॉइंट आहे आणि हा बी आहे, असे पॉइंट्स आहेत, हे जोडले जातात. तर ए चे काहीतरी कोऑर्डिनेट असणार ना, काहीतरी कोऑर्डिनेट दोन असणार, x1 y1 असणार, याचे x2 y2 असणार. असे कोऑर्डिनेट असतात. प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जर आपण पॉइंट जातो तर त्याचे निर्देशक असतात, कोऑर्डिनेट असतात. मग ए चे कोऑर्डिनेट समजा x1 y1 आहेत आणि बी चे x2 y2 आहे. आणि समजा इथे कुठेतरी पी आहे, पी पॉइंट हा इथं, तो पण ह्या कोऑर्डिनेट सिस्टम वरच आहे. तर पी जो आहे तो समजा AB ला 3:1 रेशो मध्ये डिवाइड करतो. मग तो रेशो पण कुठलाही असू शकतो. मग समजा m:n रेशो मध्ये तो डिवाइड करतो. AP:PB. AP:PB जो रेशो आहे तो m:n आहे समजा. तर पी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण कसे फाइंड आउट करू शकतो. आता पी जो आहे तो पण कोऑर्डिनेट सिस्टम मधलाच एक पॉइंट असणार. मग त्याचे पण दोन कोऑर्डिनेट्स असणार, एक पहिला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. मग तो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट पीचा जो पीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कसे फाइंड आउट करायचे. पीचे पी जो आहे तो AB ला एका डेफिनेट रेशो मध्ये डिवाइड करतो. हा AB आहे आणि याला पी जो आहे तो एका रेशो मध्ये डिवाइड करतो. समजा m:n रेशो मध्ये तो डिवाइड करतोय. ए चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत आणि बी चे x2 y2 आहेत. तर पी चे कोऑर्डिनेट कसे शोधायचे हे आपल्याला सेक्शन फॉर्म्युला सांगतो. सेक्शन फॉर्म्युलाने आपल्याला काय मिळतं माहितीये का. सेक्शन फॉर्म्युलाने आपल्याला मिळतात पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, जो एखाद्या सेगमेंटला एका डेफिनेट रेशो मध्ये जो डिवाइड सेक्शन करतो, सेक्ट करतो म्हणजे त्याचे भाग करतो. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. ए आणि बी चे दिलेले असणार. ए चे कोऑर्डिनेट x1 y1, बी चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि रेशो पण दिलेला असणार. रेशो आहे m:n मध्ये हा पी AB ला डिवाइड करतोय. मग पी चे कोऑर्डिनेट कसे शोधायचे. पी चे पॉइंट पी, तर पॉइंट पी चे कोऑर्डिनेट शोधण्यासाठी पॉइंट पी चा एक्स कोऑर्डिनेट जर आपल्याला शोधायचंय, एक्स कोऑर्डिनेट दोन कोऑर्डिनेट असतात ना, एक्स कोऑर्डिनेट जर आपल्याला पी चा शोधायचा आहे ऑफ पॉइंट पी, तर फॉर्म्युला आहे mx2 प्लस nx1 अपॉन m+n एक्स कोऑर्डिनेट. आणि वाय कोऑर्डिनेट जर पाहिजे आपल्याला, वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m+n असे दोन कोऑर्डिनेट पी चे मिळतात, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. किंवा आपण डायरेक्ट असं पी चे डायरेक्ट दोन कोऑर्डिनेट फॉर्म्युलाने आपण असे पण लिहू शकतो mx2. म्हणजे हाच फॉर्म्युला इथे कोऑर्डिनेट मध्ये आपण कसं करतो, कोऑर्डिनेट दोन असतात, एक एक्स कोऑर्डिनेट एक वाय कोऑर्डिनेट. मग एक्स कोऑर्डिनेट कसा शोधतो पी चा, mx2 प्लस nx1 आणि वाय कोऑर्डिनेट my2 प्लस ny1 अपॉन m+n. हा फॉर्म्युला आहे. पी चे जे दोन कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, त्याचा फॉर्म्युला आहे. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे mx2 प्लस nx1 अपॉन m+n आणि वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे my2 प्लस ny1 अपॉन m+n.
सेक्शन फॉर्म्युला बोलतो. सेक्शन फॉर्म्युलाने पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. पी कोण आहे बरं? पी आहे ए बी ला डिवाइड करणारा, एका रेशो मध्ये m:n मध्ये डिवाइड करणारा एक पॉइंट आहे. ए बी चे भाग करणारा, पण ते एका स्पेसिफिक रेशो मध्ये m:n मध्ये त्याला पार्ट करणारा तो पॉइंट आहे. त्याच्यावरून आपण बघूया एक्सरसाइज काय आहे, कसे सम्स असणार आहेत. मिड पॉइंट साठी पण हाच फॉर्म्युला आहे, पण मिड पॉइंट मध्ये m:n 1:1 असतो. आणि आणखी एक फॉर्म्युला आहे सेंट्रॉइडचा. बघा, 3 फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये. एक आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला मध्ये तुम्हाला पी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत, म्हणजे जो डिवाइड करणारा पॉइंट आहे, आता तो नेहमी पीच असेल असं नाही, कोणतंही नाव तुम्हाला देऊ शकतो. त्याचे जर कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे तर या फॉर्म्युलाने तुम्ही फाइंड आउट करू शकता. mx2 + mx1 अपॉन n + n. आणि y कोऑर्डिनेट साठी my2 + ny1 अपॉन m + n. आता समजा एखादा पॉइंट आहे, समजा ही सेगमेंट आहे. ए बी सेगमेंट आहे. ए बी चे कोऑर्डिनेट्स x1 y1 आहेत आणि बी चे x2 y2. आणि हा जो पी आहे ना, पी तो ए बी ला डिवाइड करतो. पण आता कसं डिवाइड करतोय माहिती आहे का? तो मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे तो ए बी चे इक्वल पार्ट करतो. आता आधीचा जो पी होता तो कुठेही मध्ये होता, तो एका रेशो मध्ये ए बी ला डिवाइड करतो. म्हणजे तो पी इथं असू शकतो, म्हणजे समजा पी इथे असू शकतो, म्हणजे 1:3 रेशो. किंवा पी इथे पण असू शकतो. म्हणजे ते काय इक्वल पार्ट नाही करत, पण एका रेशो मध्ये तो त्याचे, हा समजा रेशो 3:1 होऊ शकतो एका स्पेसिफिक रेशो मध्ये. पण हा जो पी आहे तो बरोबर मिड पॉइंट आहे, तो पण तर भाग करतोय ना, पण इक्वल पार्ट करतोय. आधीचा जो पी होता तो कमी मोठे लहान, म्हणजे एका स्पेसिफिक रेशो मध्ये पार्ट करतोय. मग हा जर मिड पॉइंट असेल, समजा सेक्शन करणारा जो पॉइंट आहे, जो एबी चे तुकडे करतोय, भाग करतोय, तो जो पॉइंट आहे तो मिड पॉइंट जर असेल तर त्याचे कोऑर्डिनेट कसे काढायचे? तर त्याच्या कोऑर्डिनेट साठी, मिड पॉइंटच्या कोऑर्डिनेट साठी तुम्हाला m/n लिहायची गरज नाही, कारण m आणि n दोन्ही 1 असतात. म्हणून फक्त x2 + x1 अपॉन 2 आणि y2 + y1 अपॉन 2 एवढाच फॉर्म्युला बनतो कोऑर्डिनेट्स. पीचे जर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, एक्स कोऑर्डिनेट साठी x2 + x1 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट साठी y2 + y1 अपॉन 2. ठीक आहे. आता आणखी एक, हाला आपण म्हणतो मिड पॉइंट. जसं सेक्शन फॉर्म्युला आहे ना, तसा हा मिड पॉइंट फॉर्म्युला, मिड पॉइंटचा फॉर्म्युला आहे. तो सेक्शन फॉर्म्युला आहे, हा मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. नंतर तुम्हाला सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. एक मिड पॉइंट, एक सेक्शन फॉर्म्युला, एक मिड पॉइंट फॉर्म्युला आणि एक सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला कशासाठी आहे? तर सेंट्रॉइड फॉर्म्युला ट्रायंगल मध्ये आपला मीडियन जे असतात, ट्रायंगल मध्ये मीडियन असतात. पण याआधी मीडियन शिकलेलं. मीडियन म्हणजे काय? 3 मीडियन असतात ट्रायंगल मध्ये. म्हणजे एका, आता बीसीचा मिड पॉइंट, बीसीचा मिड पॉइंट आणि समोरचा वर्टेक्स, एसीचा मिड पॉइंट आणि त्याचा समोरचा वर्टेक्स, आणि एबीचा मिड पॉइंट आणि समोरचा वर्टेक्स. हे तिन्ही पण DEF, हे तिन्ही पण मिड पॉइंट आहेत रिस्पेक्टिव्ह सेगमेंट साइडचे. म्हणजे डी जो आहे तो बीसीचा मिड पॉइंट आहे,
ई जो आहे तो एसीचा मिड पॉइंट आहे, एफ जो आहे तो एबीचा मिड पॉइंट आहे. आणि समोरच्या वर्टेक्सचा मिड पॉइंट जोडला की ती मीडियन म्हणते. आता ते तिन्ही मीडियन जी मध्ये आपल्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो आहे तो जी आहे, तिन्ही मीडियन. मग या जीलाच म्हणतात सेंट्रॉइड. जी जो आहे तो सेंट्रॉइड. मग या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स कसे काढायचे? सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स, ए चे कोऑर्डिनेट समजा x1 y1 आहे, बी चे x2 y2 आहे आणि सी जो आहे वर्टेक्स त्याचे x3 y3 आहे. मग जी चे कोऑर्डिनेट्स कसे येणार? तर जी चे कोऑर्डिनेट जर पाहिजे, जी चं समजा एक्स कोऑर्डिनेट तुम्हाला पाहिजे, तर काय नाही, फक्त x1 प्लस x2 प्लस x3 म्हणजे हे ए बी आणि सी या तिघांचे एक्स कोऑर्डिनेट जे आहेत त्यांची ऍडिशन करायची डिवायडेड बाय 3 आणि वाय कोऑर्डिनेटची पण सम करायची y1 प्लस y2 प्लस y3 डिवायडेड बाय 3. असे जी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात. हा आपला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला. म्हणजे जर तुम्हाला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स पाहिजे, then coordinates of centroid are x1 plus x2 plus x3 upon 3 and y1 plus y2 plus y3 upon 3. असे 3 फॉर्म्युले या आपल्याला प्रॅक्टिस सेट साठी माहित पाहिजे. एक आहे सेक्शन फॉर्म्युला, दुसरा आहे मिड पॉइंट फॉर्म्युला आणि तिसरा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. सेक्शन फॉर्म्युला कशासाठी? तर एखाद्या सेगमेंटला m:n रेशो मध्ये डिवाइड करणारा जो पॉइंट आहे त्याच्या कोऑर्डिनेट साठी आपण सेक्शन फॉर्म्युला वापरतो. मिड पॉइंट फॉर्म्युला हा कोणत्याही सेगमेंटच्या मिड पॉइंटच्या कोऑर्डिनेट साठी आपण वापरतो. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला जो आहे तो ट्रायंगलच्या जो सेंट्रॉइड असतो, ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड आहे त्याचे कोऑर्डिनेट साठी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण यूज करतो. याच्यावर आपण प्रॅक्टिस सेट पुढचं शिकायचं. फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points A and B in the ratio 2:3. आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काढायचे, P चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. If P divides the line segment joining the points A and B in the ratio 2:3. P जो आहे त्याचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. हा P काय करतो माहिती का? हा AB जो सेगमेंट आहे त्या AB सेगमेंटला 2:3 रेशो मध्ये डिवाइड करतो. ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. ए चे कोऑर्डिनेट -1,7 आहे आणि बी चे कोऑर्डिनेट आपल्याला 4,-3 आहे. आणि पी चे कोऑर्डिनेट याचे शोधायचे. रेशो जो m:n आपल्याला दिलेला आहे तो 2:3 आहे. ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण x1 y1 असे घेतो, x1 y1. आणि बी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण 4,-3 जे आहेत ना ते x2 y2 आहेत. आता आपण हे सगळ्याचा यूज करून फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यूज टाकायचे.
कारण m/n पण आपल्याला दिलेलं आहे. m/n 2:3 आहे. म्हणजे m च्या जागेवर 2 टाकायचा, n च्या जागेवर 3 टाकायचंय. x1 आहे जिथे तिथे -1 टाका, y1 जिथे आहे तिथे 7 टाका, x2 जिथे आहे तिथे 4 टाका आणि y2 जिथे आहे तिथे -3 टाका. मग आता आपण सेक्शन फॉर्म्युला घेणार आहोत. बाय सेक्शन फॉर्म्युला P जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते या फॉर्म्युलाने मिळतात. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि दुसरा my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ह्याच्यात आपण व्हॅल्यूज टाकूया. आता m काय आहे, n काय आहे बघा. mx2 m किती आहे, m आहे 2. बघा हा m2 आहे. x2 किती आहे, x2 4 आहे. मग mx2 याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे 2 × 4 प्लस nx1. n किती आहे, 3 आहे आणि x1 किती आहे, -1 आहे. अपॉन m प्लस n. m प्लस n म्हणजे हे 2 + 3 प्लस आहे इथे. सेम इथे पण करायचंय. my2. m तुमचा 2 आहे, y2 आहे -3, सॉरी 2 × -3 m2 आणि y2 -3 प्लस n 3 आहे इंटू y1 जे 7 अपॉन m प्लस 2 + 3. आता या व्हॅल्यूज मी टाकून घेतो. आता हे सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह म्हणजे मल्टिप्लिकेशन वगैरे करून द्यायचं. आता 2 4 जा 8 होतात प्लस 3 × -1. 3 × -1 म्हणजे -3. 3 1 जा 3 आणि प्लस मायनस मायनस. मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांची साईन मिळून जी साईन बनते ती द्यायची आणि 2 + 3 5. इथे 2 × -3 -6 येणार प्लस 21 अपॉन 5. इथे आता 8 प्लस मायनस 2 साईन आहेत तर ते मायनस होईल. 8 - 3 सॉरी 8 - 3 अपॉन 5 आणि इथे यांचं सबट्रॅक्शन होतं कारण एक मायनस एक प्लस आहे. सबट्रॅक्शन 15 येतं प्लस 15 कारण मोठ्या नंबरची साईन अपॉन 5. एट मायनस 3 5 येतात. 5 अपॉन 5 अपॉन 15 अपॉन 5. 5 ने याला डिवाइड होतं. 5 × 5 5 × 5 5 × 5 5 3 जा 50. म्हणजे इथे पहिला राहिला 1 आणि कॉमा 3. हा जो P आहे त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते 1, 3 आहे. जो हा P डिवाइड करतो AB ला 2:3 रेशो मध्ये. फक्त फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट डाऊन केलेल्या आहेत. पुढे आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये इन each of the following example find the coordinates of point A which divides segment PQ in ratio A:B. म्हणजे A:B रेशो मध्ये सेगमेंट PQ दिलेला आहे आता आणि डिवाइड करणारा जो पॉइंट आहे पॉइंट A विच डिवाइड सेगमेंट PQ. प्रत्येकामध्ये तुम्हाला P आणि Q चे कोऑर्डिनेट, PQ ला A डिवाइड करतोय आणि A चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. नावं वेगळी असू शकतात, फॉर्म्युला सेम आहे.
आता नाव जे आहे सेगमेंटचं ते PQ आहे आणि त्यांना डिवाइड करतो ए डिवाइड करणारा पॉइंट आहे आणि प्रत्येक वेळेला सेगमेंट PQच आहे. या चारही सम मध्ये सेगमेंट PQच आहे आणि एच डिवाइड करणार आहे. पण P आणि Q चे कोऑर्डिनेट आणि जो रेशो आहे ज्याच्यामध्ये ते डिवाइड करतो ए तो वेगवेगळा. तर P एक गणित आपण घेऊ याच्यातलं आणि बाकीचे तुम्ही सोडवायचे. त्याच्यामध्ये आपण सेकंड वाला घेऊ. P -2, -5 Q जो आहे 4,3 आणि A:B जो रेशो आहे तो आहे 4:1 नाही 3:4 A:B 3:4 हा तुमचा M:N आहे. म्हणजे फॉर्म्युला मध्ये आपण M वापरतो पण इथे A:B दिलाय म्हणजे सेम तो M:N. काही घ्या A:B M:N एकच आहे, रेशो आहे ना बस. हे तुमचे x1 y1 आहेत. P चे कोऑर्डिनेट, Q चे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि M:N 3:4 दिलेला. A:B जरी दिला तरी त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म्युला थोडा बदलला तरी चालेल. म्हणजे जिथे M आहे तिथे A लिहायचा, N आहे तिथे B लिहायचा. मग A चे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत. A च्या कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला समजा मी M:N न लिहिता A:B लिहिलं तर सेम फॉर्म्युला, कारण आपण MX2 प्लस NX1 आपण M प्लस N लिहितो ना. तर इथे जिथे जिथे M आहे तिथे तिथे A टाका आणि जिथे जिथे N आहे तिथे तिथे B टाका. म्हणजे AX2 प्लस BX1 अपॉन A प्लस B हा पहिला कोऑर्डिनेट येईल आणि AY2 प्लस BY1 अपॉन E प्लस B अशा फॉर्म्युला आपण आपल्याप्रमाणे मॅनिप्युलेट करू शकतो. आता याच्यामध्ये बघा फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज टाकू आपण. ए काय आहे A3 आहे, AY2 AX2 X2 4 आहे प्लस B4 आहे इंटू X1 म्हणजे -2 अपॉन A प्लस B म्हणजे 3 प्लस 4 AY2 A किती आहे परत A3 आहे, Y2 3 आहे प्लस B4 आहे आणि Y1 -5 आहे. अशा व्हॅल्यूज टाकून घ्यायच्या आणि खाली 3 प्लस 4 आहे. व्हॅल्यूज पुट डाऊन केलेल्या आहेत. आता कॅल्क्युलेट करून घ्यायचं इथे सगळं मल्टिप्लिकेशन मग ऍडिशन सबट्रॅक्शन जे काही होतं ते. आधी मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. आता बघा 3 × 4 3 × 4 3 4 जा 12 प्लस 4 × -2 आहे. 4 × -2 म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस मायनस असतं आणि 4 2 जा 8 -8 अपॉन 7 3 प्लस 4 7. इथे 3 3 जा 9 प्लस 4 5 जा 20 पण -20 आहे. इथे AX2 बरोबर आहे प्लस BX1 बरोबर आहे AY2 3 × 3 प्लस BY1 बरोबर आहे सर.
बरोबर व्हॅल्यूज पुट डाउन. 12 प्लस मायनस मायनस येणार आणि 9 प्लस मायनस मायनस येणार 20/7. आता इथे सबट्रॅक्शन करा. ते तुमचे ए चे कोऑर्डिनेट झाले. 12 मायनस 8 किती होतात? 4 होतात. 4/7 आणि मायनस 11/7 असे ए चे कोऑर्डिनेट्स बनतात. असे सगळ्यांचे कोऑर्डिनेट 3 सम्स आहेत, त्या तिघांचेही तसेच कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. ए पॉइंटचे ए चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. आणि आता बाकीचे जे 3 सम, बाकीचे जे 2 आहेत, मी सेकंड वाला सॉल्व्ह करून दाखवलं. फर्स्ट आणि थर्ड तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता थर्ड याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सम्स आपल्याला, म्हणजे कधी तुम्हाला पी चे कोऑर्डिनेट म्हणजे जो डिवाइड करणारा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काढायला सांगतील. कधी तुम्हाला m:n रेशो काढायला सांगतील. बघा वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारणार. आता तुम्हाला समजा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. आता तुम्ही जेव्हा बघा कोणत्या कोणत्या गोष्टी असतात इथे. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. तर हे 2 पॉइंट्स आहेत एंड पॉइंट सेगमेंटचे. आता त्यांचं नाव ए बी नेहमी असेल नाही असं नाही. मग अशी आता PQ होतं आणि डिवाइड करणारा सेगमेंट ए होता. पण आता समजा की एक सेगमेंट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोघांचे कोऑर्डिनेट देतात. रेश देतात m:n ज्याच्यामध्ये हा P पॉइंट डिवाइड करतो आणि ह्याचे कोऑर्डिनेट पण आहेत x, y आणि हा रेशो आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. 1, 2, 3 आणि 4 या 4 गोष्टी असतात. म्हणजे 2 एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स, जो डिवाइड करणारा पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट आणि रेशो. कोणत्या रेशो मध्ये डिवाइड. तर कधी आता गणित कशी असणार. 4 गोष्टी आहेत ना. ए चे कोऑर्डिनेट, पी चे कोऑर्डिनेट, बी चे कोऑर्डिनेट आणि रेशो. तर या 4 मधल्या कोणत्या तरी 3 तुम्हाला दिलेल्या असणार. कुठल्याही 3. जसं मला आता पहिली 2 गणित आपण जेव्हा सोडवली तेव्हा मला काय दिलं होतं. या ए चे कोऑर्डिनेट दिलेले, बी चे दिलेले आणि हा रेशो दिला होता. आणि आपण पी चे कोऑर्डिनेट शोधत होतो. पी चे कोऑर्डिनेट शोधले आपण. आता नेहमी असं नाही होणार की पी चेच कोऑर्डिनेट शोधायला सांगतील. कधी कधी तुम्हाला ए चे कोऑर्डिनेट देतील, बी चे देतील आणि पी चे पण कोऑर्डिनेट देतील. जे अजूनपर्यंत आपण शोधले ते पण कोऑर्डिनेट देतील. आणि रेशो तुम्हाला शोधायचा असेल, रेशो फाइंड आउट करायचा असेल, असं पण येऊ शकतं. 4 पैकी कोणत्याही 3 गोष्टी देतील, चौथी आपल्याला शोधायची असते. मग कधी कधी ए चे कोऑर्डिनेट, पी चे, बी चे असे तिघां पण कोऑर्डिनेट्स आपल्याला देतील आणि आपल्याला रेशो फाइंड आउट करायचंय m:n. किंवा मग कसं देतील, अजून कसं देऊ शकतात. अजून असं देऊ शकतात की हा एक एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट देतील, रेशो देतील आणि पी चे पण कोऑर्डिनेट देतील. या 3 गोष्टी देतील आणि बी चे कोऑर्डिनेट शोधायचे किंवा वायसे वर्सा. म्हणजे बी चे कोऑर्डिनेट देतील, पी चे देतील, रेशो देतील आणि हा शोधायचा. 3 दिलाय, 1 शोधायचंय. कोणत्याही 4 मधल्या 3 गोष्टी दिल्यात आणि चौथी आपल्याला फाइंड आउट आपण या फॉर्म्युलानेच करायची. जो सेक्शन फॉर्म्युला आहे तोच तिथे वापरायचा आहे. आता पी चे कोऑर्डिनेट काढताना मी काय केलं, एकत्रच काढले दोन्ही कोऑर्डिनेट. पण समजा बाकी काही तुम्हाला शोधायचंय, कधी रेशो शोधायचा असतो, कधी तुम्हाला या एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट शोधायचे असतात, तेव्हा मग एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आणि वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वेगवेगळा आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे काय ते आपण बघूया. बघा हा जो थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फाइंड द रेशो. रेशो फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे m:n फाइंड आउट करायचंय. बघा अजूनपर्यंत रेशो दिला होता आपल्याला, आता रेशो नाही दिलाय. मग m:n रेशो फाइंड आउट करायचंय. विच पॉइंट टी. मग रेशो कुठला, ज्या रेशो मध्ये पॉइंट टी जो आहे
तो काय करतो, डिवाइड्स द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉइंट P -3,10 आणि Q 6, -8. म्हणजे आपल्याला तिन्हीचे कोऑर्डिनेट माहित आहेत आणि रेशो आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे काय बघा, एक लाईन सेगमेंट आहे, त्या लाईन सेगमेंटचं नाव आहे बघा P आणि Q, आणि T डिवाइड करतो तर धन्यवाद. P आणि Q ला डिवाइड करणारा जो T आहे, T पॉइंट, आता हा T जो आहे तो डिवाइड करणारा आपल्याला पॉइंट दिलेला आहे. तर तिघांचेही कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत आणि मला एकदम बढिया काम केलंय. M रेशो काय आहे हे फाइंड आउट करायचं. P चे कोऑर्डिनेट -3,10 आहे, 6, -8 आहे. -3,10 आणि 6, -8 आहे. आणि T जो आहे ना, T चे अजूनपर्यंत आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करत होतो. आता T चे पण कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत. तुम्हाला काय सांगितलं की 4 पैकी 3 गोष्टी तुम्हाला देणार, चौथी तुम्हाला फाइंड आउट करायचे. जसं की 4 गोष्टी कोणत्या असतात, 4 गोष्टी असतात की एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट, म्हणजे A आणि B हे जे एंड पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट असतात 2, मधला जो डिवाइड करणारा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आणि रेशो. आता या 4 पैकी 3 देणार कुठल्याही, आणि एक आपल्याला चौथी फाइंड आउट करायची असते. आता या सम मध्ये 3 काय काय दिलंय, तर 3 मध्ये आपल्याला तिन्ही जे पॉइंट्स आहेत, म्हणजे एंड पॉइंट्स पण P आणि Q एंड पॉइंट आहेत, अंत्यबिंदू आहेत, त्याचे सुद्धा निर्देशक दिलेत, आणि जो डिवाइड करणारा पॉइंट आहे T, अजूनपर्यंत आपल्याला T चे कोऑर्डिनेट शोधायचे होते, म्हणजे जो डिवाइड करणारा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण शोधले. त्यासाठी M:2n आपल्याला ऑलरेडी दिलेलं होतं, पण आता M:2n नाही दिले, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय, आणि या तिघांचेही कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत. विचार आवतो सीटी काढते M:2n शोधणं खूप सोपं आहे. आपण वेगवेगळा फॉर्म्युला वापरू, म्हणजे आपण एक्स कोऑर्डिनेट जे आहेत, जो सेक्शन फॉर्म्युला आहे, त्या सेक्शन फॉर्म्युलानुसार बाय सेक्शन फॉर्म्युला जो T आहे त्या टीचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेक्शन फॉर्म्युलाने आपल्याला मध्ये जो सेक्शन करणारा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट मिळतात. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट T, त्याचा फॉर्म्युला आहे mx2 + nx1 अपॉन m + n. आता आपल्याला काय दिलंय, एक्स कोऑर्डिनेट माहित आहे आपल्याला Tचा -1 आहे, तो -1 मी एक्स कोऑर्डिनेट ऑफ P च्या जागेवर घेते, सॉरी पॉइंट T च्या जागेवर इथे -1 येणार, कारण एक्स कोऑर्डिनेट मला माहित आहे आता Tचा. M मला माहित नाही, M:2n माहित नाही, मग M च्या जागेवर Mच ठेवेल. x2 किती आहे, x2 आपण बघूया किती आहे, तर x1 y1 आणि हा आहे x2 y2. मग x2 काय आहे, तर x2 6 आहे, मग मी इथे 6 घेणार, आणि x1 -3 ना, m x2
म्हणजे एम इंटू 6 प्लस एन मला माहित नाहीये, x1 तुमचं माझ्या मते मायनस 3 आहे, x1 मायनस 3 आहे. आता इथे मला ना m:n रेशो काढायचा. मला काय करायचं ते माहित पाहिजे. m:n तो याच्यावरूनच मिळेल तुम्हाला. m:n म्हणजे याची व्हॅल्यू काढायची, m/n या याची फ्रॅक्शनची व्हॅल्यू काढायची. हा m+n जो आहे तो या 1 बरोबर जाऊन मल्टिप्लाय होईल, -1 m+n. आणि इथे काय होईल, m इंटू 6 6m प्लस n इंटू -3 -3n. म्हणजे 6m -3n. इथे -1 ने मल्टिप्लाय केल्यामुळे -1m -1n दोन्ही मायनस मायनस होणार, कारण मायनस साइन बाहेर आहे. आता m वाले टर्म ही ना या बाजूला ठेवू, m वाला रेशो काढायचा ना m:n. मग m वाला टर्म इकडे आणूया, 6m इकडे आणू आणि हा -1m तिकडे नेऊ. n वाला टर्म राईट साइडला रेशो काढताना असंच काढतो आपण, -1m -6m, कारण इकडे 6m प्लस आहे, तो इकडे आला -6m. हा -3n प्लस 1n, कारण हा -1n आहे, तो इकडे नेला. हा 6m तिकडे आणला आणि हा -1n इकडे मग तो +1n. -1m -6m -7m होणार, सम होईल, ऍडिशन होईल आणि मोठ्या नंबरचं साइन, कारण सेम साइन आहे मायनस मायनस. इथे मायनस प्लस आहे, मायनस प्लस म्हणजे सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे -2n. मायनस मायनस कट करा साइन दोन्हीकडून. 7m = 2n. आता m इथेच ठेवा, 7 जो आहे तो इकडे जाऊया आणि n ला इकडे येऊया. n गुणिले आहे तो इकडे आल्यावर भागिले होईल, 7m = 2n. m इथेच, हा n इकडे आल्यावर डिवाइड होतो आणि इथे 2 आहे, तो 2 आधी तसाच आणि हा 7 इकडे जातो, तो 7 खाली येतो डिवाइड. m/n = इथे 2 आणि 7 इकडे येऊन डिवाइड. m:n जो रेशो आहे तो 2:7 झाला. हे तुम्हाला रेशो फाइंड आउट करायला सांगितलं, तो आपण केला फाइंड आउट. असे तुम्हाला वेगवेगळे सम्स असणार. आता आपण रेशो फाइंड आउट केला, ठीक आहे. आता इथे काय दिलंय बघा, 6th वाला क्वेश्चन, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट सेगमेंटची जॉइनिंग द पॉइंट्स 22,20 अँड 0,16. म्हणजे हे दोन पॉइंट्स आहेत, समजा हा ए आहे हा बी आहे, यांना जॉईन करणारी जी सेगमेंट आहे त्यांचा मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट 22/20 अँड 0,16. असे दोन पॉइंट्स आहेत, त्यांची नावं नाही दिलेत, आपण आकृती काढून नावं घेऊ. मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट अशी एक सेगमेंट आहे,
ते सेगमेंटचं नाव नाही दिले. समजा हा PQ असं एक सेगमेंट आहे आणि त्या PQ सेगमेंटचे समजा कोऑर्डिनेट्स तुम्हाला 22/22,20 आणि 0,16 असे दिले. असं 0,16 असे दिले. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं माहितीये का? काय सांगितलंय? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉईनिंग दिस पॉइंट. या पॉइंट्सना जॉईन करणारी जी सेगमेंट आहे तिच्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट. म्हणजे ही जी सेगमेंट आहे या सेगमेंटला जो मिड पॉइंट लागतो, समजा हा ए मिड पॉइंट आहे, म्हणजे ए मिड पॉइंट काय करतो? इक्वली डिवाइड करतो. तर या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार? तर आपण एक मिड पॉइंट फॉर्म्युला शिकलो. मिड पॉइंट फॉर्म्युला मध्ये मिड पॉइंट जो आहे सेगमेंटचा त्याचे कोऑर्डिनेट्स कसे काढायचे त्याचा फॉर्म्युला आहे. सोपा फॉर्म्युला आहे. x1 + x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट जो आहे तो y1 + y2 अपॉन 2. मग x1 हा जो आहे तो x1 y1 आणि इथे तुम्हाला x2 y2 घ्यायचं. x1 22 प्लस x2 0 अपॉन 2 y1 20 प्लस y2 16 अपॉन 2 22 प्लस 0 22 अपॉन 2 आणि हे येतील 36 अपॉन 2. तर 2 ने डिवाइड होतो 11 येईल आणि इथे 18 येईल. म्हणजे जो मिड पॉइंट आहे त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते 11/18 येणार. हा जो ए आहे ना त्याचे 11/18 11,18 म्हणजे x कोऑर्डिनेट 11 y कोऑर्डिनेट 18. त्यानंतर आपल्याला 7th क्वेश्चन मध्ये फाइंड द सेंट्रॉइड्स ऑफ द ट्रायंगल whose vertices are given below. सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितले आणि आपल्याला त्याचे वर्टायसेस ट्रायंगलचे जे आहेत ते दिलेले. म्हणजे आपण काय सांगितलेलं की सेंट्रॉइड काय असतो? सेंट्रॉइड म्हणजे मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो. म्हणजे मीडियन जे असतात 3 मीडियन असतात ट्रायंगल म्हणजे त्या मिड पॉइंटला जोडतात. हा जी असतो आणि हे 3 तुमचे ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत ABC आणि त्या वर्टायसेसचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत. -7,6 A चे -7,6 A -7,6 B चे कोऑर्डिनेट -2,2 C आहे
तर ए चा दोन तिघांचेही कोऑर्डिनेट दिले 2, -2 8, 5. 2, -2 आहे बी चे कोऑर्डिनेट 8, 5 असे. आणि आपल्याला जी जो आहे सेंट्रॉइड त्याचे कोऑर्डिनेट काढायला सांगितले. आता आपल्या फॉर्म्युलामध्ये हा आपण काय करतो, हा जो ए आहे त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 घेतो, हे x2 y2 आहेत आणि हे x3 y3 असतात. आणि सेंट्रॉइडचा जे कोऑर्डिनेट्स आहेत ते फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला सोपा आहे, जसा मिड पॉइंट फॉर्म्युला आहे तसा सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युलामध्ये जो जी आहे सेंट्रॉइड त्याचे कोऑर्डिनेट कसे काढायचे, तर x1 + x2 + x3 अपॉन 3, y1 + y2 + y3 अपॉन 3. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. x1 काय आहे, x1 -7 आहे. -7 + x2 काय आहे, बघा हा x1 आहे, हा x2 आहे, हा x3 आहे. पहिला x1 + x2 + x3 म्हणजे -7 + 2 + 8 अपॉन 3 आणि y1 + y2 हा y1 6 y2 -2 6 + -2 + 5 अपॉन 3. आता याच्या व्हॅल्यूज काढायच्यात आपण. -7 + 2 किती होतात, -5 होतात, +8 अपॉन 3. 6 ± -2 + 5 मायनस साइन केलं दोन्ही मिळून, हा प्लस मायनस. -5, 8 3 आहे ना, 3/3 इथे 6 - 2 4 +5 म्हणजे 9 आहे, 9/3. म्हणजे जी चे कोऑर्डिनेट्स तुमचे आले 3 1 3 1 3 1 3 3 म्हणजे 1, 3 असे तुमचे जी चे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत. खूप सोपं आहे. जी चे सेंट्रॉइडचा सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि मिड पॉइंट फॉर्म्युला एकदम सोपं आहे. मिड पॉइंट फॉर्म्युलासाठी फक्त x1 + x2/2 y1 + y2/2 आणि सेंट्रॉइडच्या फॉर्म्युला मध्ये 3 वर्टेक्स असतात ना, ट्रायंगलशी रिलेटेड आहे. सेंट्रॉइड हा कोणत्या सेगमेंटशी रिलेटेड नाही तर ट्रायंगलशी आहे, त्यामुळे ट्रायंगलचे 3 वर्टायसेस त्याच्यामध्ये येतात आणि ट्रायंगलचा जे 3 वर्टायसेस आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. एक्स कोऑर्डिनेट करायचे तर x1 + x2 + x3 अपॉन 3. वाय कोऑर्डिनेट जर काढायचे तर y1 + y2 + y3 अपॉन 3. ठीक आहे. तर असं सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरून तुम्ही हे सम्स सॉल्व्ह करायचे. आता सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स दिले, जी चे कोऑर्डिनेट दिलेत आणि दोघांचे दिलेत, ए आणि बी चे दिलेत आणि आपल्याला तिसरा जो वर्टेक्स आहे सी त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. म्हणजे थोडासा आणखी वेगळा क्वेश्चन दिलाय. म्हणजे याच्यामध्ये या फॉर्म्युलामध्ये पण कसं असतं, आपल्याला 4 गोष्टी पैकी 3 देणार आणि त्याची चौथी मला शोधायची. मग 4 पैकी कोणत्या 3, तर मगाशी मला काय दिलेलं 3 आणि चौथी कोणती शोधायची होती, तर हे तिन्हीचे कोऑर्डिनेट्स मला दिले होते. x1 y1 दिला होता, x2 y2 मला दिला होता आणि x3 y3 पण दिला होता. तिन्ही वर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आणि जो जी आहे म्हणजे जो मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याचे कोऑर्डिनेट मला शोधायचे होते. जी चे त्याचे कोऑर्डिनेट मला शोधायचे होते. आता जी चे दिलेले आहेत कोऑर्डिनेट, जी चे कोऑर्डिनेट दिलेत, ए चे दिलेत आणि बी चे दिलेत. म्हणजे जी चे दोन्ही पण कोऑर्डिनेट दिलेत, ए चे दिलेत, बी चे दिलेत आणि मला सी चे म्हणजे x3 y3 तुम्हाला शोधायचे. सेम फॉर्म्युला वापरायचा.
आता जीचा एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे? आता फॉर्म्युला मगाशी आपण एकत्रच लिहिला ना. जीचा एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे x1 + x2 + x3 आणि वाय कोऑर्डिनेटचा y1 + y2/y3 y1 + y2 + y3/3. तर हा फॉर्म्युला इथे एकत्र न वापरता वेगवेगळा आपण लिहूया. कसं लिहायचं वेगवेगळा? एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जीचा एक्स कोऑर्डिनेट जर पाहिजे, कारण आता एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट वेगळा वेगळा दिला, त्यामुळे एकच त्या ठिकाणी नाही आपण वापरू शकत, तो एक साथ नाही त्याला यूज करता येणार. मग आता एक्स कोऑर्डिनेट जीचा एक्स कोऑर्डिनेट मला दिलेला आहे. जीचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही दिलेले आहेत. -4g एक्स कोऑर्डिनेट. जीचे कोऑर्डिनेट काय दिले? जीचे कोऑर्डिनेट दिले -4, -7. ए चे कोऑर्डिनेट काय दिले? -14, -19. बी चे काय दिले? 3, 5. आणि सी चे तुम्हाला x3 y3 फाइंड आउट करायचं. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी जो आहे तो -4 आहे. पॉइंट जी चा एक्स कोऑर्डिनेट. x1 काय आहे? तर हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. x1 -14 येणार, x2 तुमचा 3 आहे, प्लस x3 तुम्हाला शोधायचं. x3 y3 हे याचे कोऑर्डिनेट. x3 मिळेल तुम्हाला अपॉन 3. 3 इथे जाऊन मल्टिप्लाय होणार, -4 × 3, इथे -4 + 3 + x3. -4 × 3 -12 होणार आणि -4 + 3. -4 + 3 म्हणजे इथे ऍडिशन सबट्रॅक्शन होणार आणि -1 मोठ्या नंबरचं साइन प्लस x3. x3 इथेच ठेवते, हा -1 इकडे जाऊन +1 होणार. म्हणजे इथे तुम्हाला 11 हा x3 आलेला आहे. हा बघा, हा सी चा पहिला कोऑर्डिनेट जो आहे तो -11 मिळाला. आता y3 शोधायचे. तर y3 शोधण्यासाठी y चे कोऑर्डिनेट, जी चा कोऑर्डिनेट y चा फॉर्म्युला वापरायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी. आता y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला y1 + y2 + y3/3 आहे. आणि y कोऑर्डिनेट जो आहे तो किती दिलाय? जी चा -7. इथे -7 आहे, इकडे -11 आहे, +5 आहे, y1 y2. बघा, हा y1 आहे. y1 म्हणजे ए चा y कोऑर्डिनेट, आणि हा y2 घ्यायचा आणि y3 मला शोधायचं. म्हणजे y1 -11 -19 आहे, सॉरी, y1 -19 आहे. -19 +5 आणि +y3 आहे. y3 मला शोधायचं आहे. 3 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार × 3, इथे -19 +5 +y3. इथे -21 येणार, इथे -14 येणार, +y3. -14 तिकडे नेऊन +14 होणार, इकडे y3 आणि इथे -7 येणार. म्हणजे y3 जो आहे तो -7 आहे. म्हणजे तुमचा जो सी आहे की नाही, हा ट्रायंगलचा सी कोऑर्डिनेट आहे की नाही, सी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. x3 y3 आपण शोधलं. x3 किती आला? x3 -11 आला,
आणि y3 -7 म्हणजे याचे जे कॉर्डिनेट्स आहेत तुमचे C चे ते -11, -7. ठीक आहे. असं आपण ज्या गोष्टी दिल्यात, आता समजा 4 गोष्टी फॉर्म्युला आहेत तर त्यातल्या 3 देणार, चौथी आपल्याला शोधायची. ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे.